आणि अजून एक पॉईंट आपल्याला इथे लक्षात येते की अँगल जे तयार होते ते कोणाला प्रोपोर्शनल करते, लेंथ ऑफ द आर्कला. सर्कलच्या सेंटरला जे अँगल बनते ते लेंथ ऑफ द आर्कला प्रोपोर्शनल करते. म्हणजे जेवढा आर्क मोठा तेवढी सर्कलच्या सेंटरवर मोठी अँगल बनते. आता आर्क एवढा आहे तर अँगल एवढी बनते. आर्क जर एवढा असेल अँगल अजून मोठी बनते. बनेल की नाही? म्हणजे अँगल फॉर्म ॲट द सेंटर ऑफ द सर्कल त्याला सेंट्रल अँगल सुद्धा म्हणू शकता. काय? सेंट्रल अँगल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द आर्क. जेवढा मोठा आर्क लेंथ तेवढी मोठी सेंट्रल अँगल. Radian is independent on रेडियस ऑफ सर्कल. सर्कलच्या रेडियसवर याची काही डिपेंडन्सी नाही. independent of radius of circle and pi radian equal to 180 degree. हे प्रूव्ह करायचं. pi radian equal to 180 degree. pi radian equal to 180 degree. हे रेडियनचा नोटेशन आहे आणि हे डिग्रीचा नोटेशन आहे, जे आपल्याला माहित झाले येतात. आता हे थेरम प्रूव्ह करण्यासाठी मी एक सर्कल कन्सिडर करतो ज्याचा सेंटर आहे O आणि रेडियस आहे R. या सर्कलवर पहिल्याच्या सारखं मी 2 पॉइंट कन्सिडर करतो A आणि B, जेणेकरून A आणि B पॉइंट असे कन्सिडर करायलो की मला यांची आर्क लेंथ सर्कलच्या रेडियसच्या बरोबर आली पाहिजे. त्यानंतर मी OA आणि OB जॉईन करतो. OA आणि OB काय आहेत? सर्कलचे रेडियाय आहेत. आर्क लेंथ सर्कलच्या रेडियसच्या बरोबर जर असेल तर सर्कलच्या सेंटरवर जे अँगल बनते ते असते 1 रेडियन. त्याचं डेफिनेशन ऑलरेडी घेतलं. मी आता काय करतो, AO ला समोर प्रोड्यूस करतो जेणेकरून ते समोर जाऊन C या पॉइंटला इंटरसेक्ट करेल, सर्कलला इंटरसेक्ट करेल. AO समोर प्रोड्यूस केलो जेणेकरून सर्कलला समोर जाऊन ते C या पॉइंटला इंटरसेक्ट करेल. आता आपल्याला 2 आर्क आहेत. एक आहे आर्क AB, दुसरा आर्क आहे आर्क ABC. तुम्हाला जर कोणी ABC आर्क बाबतीत जर विचारलं, ABC आर्कचा लेंथ किती येईल, ABC आर्कचा लेंथ किती येईल, ABC आर्क कोणामुळे तयार झाली? डायामीटरमुळे तयार झाली. 2 पॉइंट जर एखादी लाईन जर सर्कलला 2 पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर ते डायामीटर राहते आणि सेंटर मधून पास होणारी. तर डायामीटरमुळे जे आर्क बनते ते राहते सेमी सर्कल. सर्कलच्या सर्कम्फरन्सचा हाफ. ही आर्क लेंथ राहते ABC, हाफ ऑफ सर्कम्फरन्स. दॅट इज हाफ ऑफ 2 pi r. 2 जर कॅन्सल झालं तर इथं उरते pi r. इथं काय उरेल? pi r उरेल. म्हणजे या आर्क लेंथ किती आहे? pi r आहे आणि हे आर्क लेंथ किती आहे? r आहे. आता तुम्हाला माहित आहे या आर्क लेंथ मुळे तयार झालेली अँगल 1 रेडियन आहे. तर या आर्क लेंथ मुळे तयार झालेली अँगल किती राहते? ABC आर्क लेंथ मुळे तयार झालेली अँगल सेमी सर्कल मध्ये किती अँगल राहते? हे स्ट्रेट अँगल आहे. काय आहे? स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल राहते 180 डिग्री. किती राहते? 180 डिग्री. ऑलरेडी तुम्ही शिकल्यात. याच्यामध्ये 2 राईट अँगल्स राहतात. हे डायग्राम खूप महत्त्वपूर्ण आहे. मी आता जे मी इथं कन्सिडरेशन घेतलो ते इथं थेरोटिकली लिहितो. लेट O is the center of the circle. O is the center of the circle. किंवा तुम्ही वेगळ्या लँग्वेज मध्ये असं म्हणू शकता, लेट अस कन्सिडर a circle with center O with
center O and radius small r. या सर्कलवर मी एक 2 पॉइंट्स कन्सिडर करतो ए बी, त्यांचा आर्क लेंथ आहे रेडियसच्या बरोबर. लेट आर्क लेंथ ए बी equal to small r. Then measure of angle AOB will be equal to 1 radian. तर या आर्क लेंथ मुळे सर्कलच्या सेंटरवर जे अँगल बनते ते काय राहते 1 रेडियन राहते. एवढं तर तुम्हाला माहितच आहे. मी आता काय करतो AO ला समोर प्रोड्यूस करतो जेणेकरून ते C या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होईल. प्रोड्यूस AO such that it intersects the circle at point C. Then straight angle AOC is formed. तर काय होते एक AOC स्ट्रेट अँगल तयार होते. आणि तुम्हालाही माहित आहे मेजर ऑफ अँगल AOC किती येते. ते स्ट्रेट अँगल असेल तर ते राहते 180 डिग्री. ते कितीची राहते 180 डिग्रीची. आता आपल्याला एक रिलेशन माहित आहे सेंट्रल अँगल म्हणजे सर्कलच्या सेंटरवर जे अँगल तयार होते ते कोणाला प्रोपोर्शनेट राहते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर्क लेंथ. The angle subtended at the center of the circle is directly proportional to arc length. जेवढी मोठी अँगल तेवढा मोठा आर्क लेंथ किंवा जेवढा मोठा आर्क लेंथ अँगल मोठी. आता आपला इथली अँगल AOB अँगल मेजर ऑफ अँगल AOB डिवाइड बाय मेजर ऑफ अँगल AOC जर म्हणलो तर अँगल AOB का आर्क लेंथ किती आहे. आर्क लेंथ आहे AB. आणि AOC अँगलचा करस्पॉन्डिंग आर्क लेंथ आहे ABC. आर्क आहे ABC. मेजर ऑफ अँगल AOB किती आहे 1 रेडियन आहे. आणि मेजर ऑफ अँगल AOC किती आहे 180 डिग्री. स्ट्रेट अँगल दोन राईट अँगल्सच्या बरोबर राहते 2 × 90 180 डिग्री इज इक्वल टू आर्क लेंथ AB किती आहे. आर्क लेंथ AB आहे रेडियसच्या बरोबर आहे. आणि आर्क ABC किती येते हाफ ऑफ सर्कम्फरन्स म्हणजे हाफ ऑफ 2 पाय r म्हणजे काय येते पाय r येते. मी डायरेक्टली लिहिलो जे काही सब कॅल्क्युलेशन्स आहेत ते या जागी केलं. इथं r कॅन्सल करू शकता. पाय येऊन कोणाला मल्टिप्लाय होते 1 ला मल्टिप्लाय होते म्हणजे 1 रेडियन डिवाइड बाय 180 डिग्री इक्वल टू 1/पाय. पाय इंटू 1 रेडियन हे होईल पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री. पाय रेडियन इक्वल टू काय भेटले आपल्याला 180 डिग्री भेटले. इथून आपल्याला समोर अजून दुसरे निष्कर्ष येतात कॉन्क्लुजन्स येतात. बोथ साइड्स डिवाइड बाय 2 जर केलो दॅट इज π/2 जर केलो तर हे काय होईल 180/2 π/2 रेडियन इक्वल टू 180/2 दॅट इज 90 डिग्री.
बोथ साइड जर 2 न मल्टिप्लाय केलो, 2 न मल्टिप्लाय, हे होईल 2 पाय रेडियन इक्वल टू 2 into 180 डिग्री, दॅट इज 360 डिग्री. 2 पाय रेडियन म्हणजे किती? 360 डिग्री. पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री, पाय बाय 2 रेडियन म्हणजे 90 डिग्री, 2 पाय रेडियन म्हणजे 360 डिग्री. हे सर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. प्रूव्ह दॅट पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री. hence proved. चला लिहून घ्या.